नमस्कार मित्रांनो, माझं नाव मधू. हा जो चॅनल आहे हा एंटरटेन अँड क्युअर ॲट होम याबद्दल आहे. तर मी आज पहिल्यांदाच तुमच्या समोर आलेली आहे आणि हा विषय घेऊन आलेली आहे की आपण शरीरामध्ये कॅल्शियम कशा पद्धतीने वाढवू शकतो. तर शरीरामध्ये आपण कॅल्शियम फक्त आणि फक्त आपण चुन्यानेच वाढवू शकतो. हा जो आहे हा चुना मी घरी बनवलेला आहे. घरी कसा बनवायचा? बाजारातून ना खडा चुना म्हणून म्हणतात. खडा चुना घेऊन यायचा आणि तो काचेच्या बाटलीत टाकायचा. आपल्याला जेवढा हवा असेल तेवढा. आता जवळजवळ मी एवढा टाकलेला होता. 2 आठवडे झाले असतील मला. एवढा टाकलेला होता. तो आता खाऊन खाऊन कमी झालेला आहे. आणि त्यामध्ये पाणी टाकायचं पूर्ण भरून. पाणी जवळजवळ 10 ते 15 दिवस, कमीत कमी 10 दिवस ठेवायचं आणि 10 दिवसानंतर ते वरचं पाणी सगळं निथळून टाकायचं. निथळून टाकलं की तुम्हाला अशा पद्धतीने थोडंसं पाणी त्यात ठेवायचं, कारण का ते सुकून जाऊ नये म्हणून. आणि नंतर मग गहूच्या दाण्या एवढा चुना रोज घ्यायचा आणि खायचा आपल्याला. आता तो कुठल्या कुठल्या आजारांवरती चुना फायदेशीर आहे हे तुम्हाला मी सांगते. चुना जो आहे हा जॉईंट्स पेन, केसांचे आजार, स्किनचा आजार, ॲसिडिटी, मणक्याचे आजार, कुठेही पेन होत असेल आपल्याला, जॉईंट्स पेन, त्यासाठी चुना खूप महत्त्वाचा आहे. चुन्याने कॅल्शियमचे स्तोत्र शरीरामध्ये वाढवता येतो आणि जलद गतीने वाढवता येतो आपल्याला. अजून म्हणायचं गेलं, चुन्याने कावीळ बरी होते. कावीळसाठी काय करायचं? एक ग्लासभर असा उसाचा रस घ्यायचा आणि त्यात फक्त गहूच्या दाण्या एवढा चुना मिक्स करायचा आणि ज्याला पण कावीळ झालेली आहे त्याला थोडे दिवस देऊन बघा. कावीळ जलद गतीने कमी होऊन जाते शरीरातून आणि पेशंट पूर्णपणे बरा होऊन जातो. अजून म्हणायचं गेलं तर लिव्हरला त्यांना सूज असते, त्यासाठी सुद्धा चुना खूप चांगला आहे. त्या व्यक्तींनासुद्धा उसाच्या रसातून गहूच्या दाण्या एवढा द्यायचा. सूज लगेच कमी होऊन जाते लिव्हरची. गूळ किंवा तुम्ही जर उसाचा रस नाही मिळाला तर गुळाच्या पाण्यामध्ये तुम्ही सुद्धा देऊ शकता. गुळाचं पाणी ग्लासभर करायचं, गुळ तर स्वस्त असतो. गुळाचं पाणी 1 ग्लासभर करायचं, त्यात गहूच्या दाण्या एवढा चुना मिक्स करून द्यायचा. सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या मुलांची उंची वाढत नाही त्या मुलांना चुना अवश्य खायला द्या. तुम्ही जवळजवळ थोड्या दिवसातच, जवळजवळ 5-6 महिन्यातच तुम्हाला फरक जाणवेल. मुलांना काय करायचं, सकाळी अनवश्यापोटी 1 ग्लासभर पाण्यामध्ये गहूच्या दाण्या एवढा, तुमचं लहानातला 3-4 वर्षाचा मुलगा असला तरी तुम्ही देऊ शकता. आता माझा मुलगा 3 वर्षाचा आहे. मी 3 वर्षाच्या मुलालासुद्धा चुना चालू केलेला आहे. काही प्रॉब्लेम होत नाही चुन्याने. उलटं मुलांची भूक वाढते, पोट साफ होतं, त्यांना वारंवार सर्दी होत नाही. या सगळ्या गोष्टी तुम्हाला टाळता येतात चुन्याने फक्त. बरं, आपला विषय चाललेला आहोत उंची वाढवण्यासाठी. तर उंची वाढवण्यासाठी मुलांना 1 वर्षभर तुम्ही तरी दिलात तरी उंची मुलांची पटकन जलद गतीने वाढली जाते. आणि म्हणायला गेलं तर गतिमंत प्रकारची मुलं जी असतात, ज्यांची बुद्धीची कमतरता असते, ज्यांची बुद्धी कमी असते, त्या मुलांनासुद्धा दिलं तरी मुलांची बुद्धी जलद गतीने वाढते आणि त्या मुलांमध्ये तुम्हाला नक्की फरक जाणवेल. तुम्ही देऊन बघा, तुम्ही करून बघा, तुम्हाला माहिती पडेल. जोपर्यंत तुम्ही करणार नाही तोपर्यंत तुम्हाला कळणार नाही. चुना म्हटलं तर चुना द्यायला सगळेजण घाबरतात, चुना खायला सगळेजण घाबरतात. पण खरं जर म्हणायला गेलं मित्रांनो, तो चुना खूप फायदेशीर आहे, पण तो गहूच्या दाणा एवढाच घ्यायचा, त्याच्यापेक्षा जास्त नाही. कुठलीही गोष्ट तुम्ही अतिरिक्त कराल शरीरामध्ये, जेवण जरी अतिरिक्त खाल्लं तरी ते आपल्याला ॲसिडिटीने होऊन आपल्याला जळकी होते, ॲसिडिटी होते, लूज मोशन्स होतात. तसंच आहे, तुम्ही प्रमाणात जर कुठलीही गोष्ट घेतली तर ती औषधासारखी उपयोगी पडणार. प्रमाणाच्या बाहेर जर तुम्ही कुठली गोष्ट घेतली तर ती हानिकारकच असू शकते. ठीक आहे. अजून म्हणायला गेलं तर ज्यांचे जॉईंट्स पेन आहेत ते तर मी तुम्हाला सांगितलेलं आहे, ते सुद्धा बरे केले जातात. ज्यांना गुडघ्यांचे दुखणे आहेत ना, त्यांनी फक्त थोडे दिवस घेऊन बघा. मी जास्त दिवस म्हणत नाही, अगदी 2 महिने तुम्ही घेऊन बघा. जे वयस्कर आहेत, जसे 40-45च्या नंतर ज्यांचे गुडघे दुखायला सुरुवात होतात, आजकाल 40-45 नंतरसुद्धा गुडघे दुखायला सुरुवात होतात. पूर्वी ते 80-90 वर्षात गुडघे दुखणी येत नव्हती. जे आपले आजोबा पंजोबा जे होते ते एवढी वर्षसुद्धा, माझे आजोबा एवढी वर्ष होते, आता जवळजवळ 2 वर्षापूर्वी आले, त्यांचे गुडघे अजूनही शाबूत होते चांगल्या प्रकारे, कारण ते त्यावेळेस चुना खायचे. बरं, चुना हा पानातून घेतला तर अतिउत्तम, आणि पान नाही जर मिळालं तर तुम्ही निव्वळ चुना खा. पानातून जर चुना घेतलात तर पानामध्ये एवढी ताकद आहे की पानाने कफ आणि पित्त
हे त्याचं शमन करता येतं आणि चुन्याने वाताचं शमन करता येतं शरीरामध्ये. म्हणजे वात पित्त कफ जर घालवायचा असेल तर पानातून चुना गहूच्या दाण्या एवढा नक्की घ्या आणि ते जेवल्यानंतर घ्या, तर तुमच्या शरीरात खूप उत्तम चांगला फायदा करेल. आज अजून बोलायचं म्हटलं तर महिलांना 40शी नंतर जो टाचेंचा आजार सुरू होतो, टाचदुखी सुरुवात होते. ती टाचदुखी तुम्ही जर चुना खाल तर ती टाचदुखी जवळजवळ 15 ते 20 दिवसात कमी होऊन जाते. तुम्ही मित्रांनो चुना घ्या आणि खाऊन बघा. फक्त एवढंच आहे की गहूच्या दाण्या एवढ्या घ्यायचा आहे, त्याच्यापेक्षा जास्त नाही. आणि ज्यांना स्टोनचा प्रॉब्लेम आहे, ज्यांना स्टोन होऊन गेलेला आहे आणि ऑपरेशन झालेलं आहे ज्यांना, तर पुढे बनण्याची शक्यता असते, त्या लोकांनी चुना खाऊ नये. बाकी सगळ्यांनी चुना खाऊ शकता. आज आपण एवढीच माहिती देऊ. उद्या अजून दुसरा विषय घेऊन येऊ. नमस्कार.